ड्युअल्स. तर ड्युअल्स काय असतं नेमकं? जर स्टेटमेंट ऑर असेल तर त्याला कन्वर्ट करायचं अँड मध्ये, जर अँड असेल तर त्याला कन्वर्ट करायचं ऑर मध्ये. जर ऑर दिलेलं असेल तर त्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं मुलांना? अँड मध्ये. अँड दिलेलं असेल तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं? ऑर मध्ये. लक्षात ठेवा. तर एक्झाम्पल्स घेऊयात. एक्झाम्पल आहे, राईट द ड्युअल्स ऑफ each of the following. Each of the following. The first bit, P and Q or R. आता याचा ड्युअल्स लिहा मुलांना. कसं लिहिणार? P and असेल तर काय करणार त्याला? ऑर. आणि ऑर असेल तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करणार? अँड मध्ये. बाकी याच्यामध्ये काहीच नाही. या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये बाकी काहीच नाही. एक्झाम्पल नंबर सेकंड बघा. एक्झाम्पल सेकंड दिलेला टी और पी और क्यू. तर याचा ड्युअल कसा लिहिणार मुलांना? याचा ड्युअल कसा होईल सांगा? याचा ड्युअल कसा होईल मुलांना? जर टी असेल तर एक लक्षात ठेवा, टी असेल तर ते सी मध्ये कन्वर्ट होईल, आणि सी असेल तर ते टी मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे, हा सेकंड पॉईंट पण लक्षात ठेवा. उत्तर काय होईल सांगा मुलांना? टी कन्वर्ट कशामध्ये होईल? सी. ऑरचं कशामध्ये कन्वर्ट होईल? अँड. पी ऑरचं कशामध्ये कन्वर्ट होईल? अँड. लक्षात ठेवा. नेक्स्ट एग्जाम्पल नंबर थर्ड. थर्ड एग्जाम्पल गिवन है बच्चों, पी एंड negation of q or p and q or negation of r. negation of r. तर सांगा मुलांना कसं होणार? p or negation of and p or q and negation of r. नेक्स्ट एग्जाम्पल है, एग्जाम्पल नंबर फोर्थ. फोर्थ एग्जाम्पल है, p और q and t and t. third, p and q आणि अँडचं कन्वर्ट कशामध्ये होईल? ऑर. आणि टीचं कन्वर्ट कशामध्ये होईल? सी मध्ये. वन बाय वन रूल शिकूयात आपण आता, महत्वाचे रूल्स. तर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. तर वन बाय वन लॉ शिकूया. तर तो लॉ तुम्हाला लक्षात ठेवायचा. तर तो लॉ लक्षात कसा ठेवायचा त्याची पण स्ट्रॅटेजी सांगतो, आणि तो अप्लाय कसा करायचा त्याची पण स्ट्रॅटेजी सांगतो. तर पहिले लॉ समजून घ्या. फर्स्ट लॉ आहे आयडिम्पोर्टंट लॉ. तर काय मुलांना आयडिम्पोर्टंट लॉ? जर तुम्हाला स्टेटमेंट पी ऑर पी, जर तुम्ही एक स्टेटमेंट दिलेली त्याच्यासोबत जर पी ऑर जर तीच स्टेटमेंट घेतली तर तुम्हाला तीच स्टेटमेंट भेटणार. आणि सेम कंडिशन फॉर पी अँड पी, तरी तुम्हाला स्टेटमेंट काय भेटणार? टीच. ऑब्झर्व करा, टी ऑर टी काय असतं मुलांना? टीच. आणि टी अँड टी पण काय असतो? टीच. एफ ऑर एफ काय असतो मुलांना? एफ. आणि एफ अँड एफ पण काय असतो? एफच. तर त्यामुळे पहिला लॉ काय सांगितलं? पहिला लॉ आयडिम्पोर्टंट लॉ. जर कोणतीही स्टेटमेंट दिलेली असेल तर त्याच्यासोबत जर ती स्टेटमेंट ऑर मध्ये घेतली किंवा अँड मध्ये घेतली तर तुम्हाला आउटपुट तेच भेटेल. नेक्स्ट लॉ नंबर सेकंड. सेकंड लॉ आहे कम्युटेटिव्ह लॉ. आता कम्युटेटिव्ह लॉच म्हणणं काय?
जर एक स्टेटमेंट दिलेली तुम्हाला पी ऑर क्यू, जर तुम्ही त्याला इंटरचेंज पण केलं, जर क्यू ऑर पी पण लिहिलं तरी काही फरक पडत नाही, तुमचं उत्तर तेच भेटणार. सिमिलरली फॉर अँड कसं लिहिणार मुलांना, पी अँड क्यू जर दिलेलं आहे त्यालाच तुम्ही काय लिहू शकतात मुलांना, क्यू अँड पी, त्यालाच काय लिहू शकतो आपण, क्यू अँड पी. नेक्स्ट थर्ड लॉ, असोसिएटिव्ह लॉ. तर काय मुलांना असोसिएटिव्ह लॉ, जर स्टेटमेंट तुम्हाला दिलेली पी अँड क्यू अँड आर, तर तुम्ही त्याला कसं लिहू शकता मुलांना, कोणतेही ब्रॅकेट कशालाही देऊ शकता. म्हणजे पहिले तुम्ही असं पण लिहू शकता पी अँड क्यू, नंतर तुम्ही त्याच्यासोबत अँड आर सोबत घेऊ शकता, किंवा किंवा तुम्ही त्याला असं पण लिहू शकता पी अँड क्यू अँड आर इज इक्वल्स टू पण लिहू शकता. सिमिलरली सेकंड, पी और क्यू और आर दिलेले आहे, तर तुम्ही त्याला कसं लिहू शकतात मुलांना, पी और क्यू और आर, किंवा तुम्ही त्याला असं लिहू शकतात पी और क्यू और आर. याला म्हणतो आपण असोसिएटिव्ह, त्याला असोसिएटिव्ह. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर काय असतं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, सगळ्यात महत्वाचा लॉ, तुम्ही याला स्टार पण करून ठेवा, कारण की हा लॉ खूप वेळेस यूज होतो. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सोपा पण लक्षात ठेवा. जर तुम्हाला पी और क्यू किंवा असं लिहूयात आपण, पी और इन ब्रॅकेट क्यू अँड आर दिलेले मुलांना, काय दिलेले, क्यू अँड आर. बघा बाहेर आर आहे आणि मधात अँड आहे. जसं मल्टिप्लिकेशन करतो तसं करा. कसं करतो मल्टिप्लिकेशन आपण, मग काय वेळ सांगा बरं का, पी अँड क्यू इन फर्स्ट ब्रॅकेट, सॉरी, पी और क्यू इन फर्स्ट ब्रॅकेट अँड सिमिलरली पी और आर. सिमिलरली जर त्याला असं लिहिलं मुलांना, पी अँड क्यू और आर, त्याला कसं लिहिणार आपण, त्याला लिहिणार पी अँड क्यू और पी अँड आर. लक्षात ठेवा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ साठी अल्टरनेट साइन पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा लॉ आहे आणि हा खूप जास्त वेळेस यूज होतो. त्याच्यानंतर मुलांना डी मॉर्गन्स लॉ, लॉ नंबर 5, डी मॉर्गन्स लॉ. काय असतं मुलांना डी मॉर्गन्स लॉ, निगेशन ऑफ, तुम्हाला निगेशन दिलेले ब्रॅकेट मध्ये पी और क्यू दिलेले, तर ऑर च कन्वर्ट होणार अँड मध्ये आणि दोघांना निगेशन अप्लाय होणार, म्हणजेच काय दिसेल आपल्याला, तो निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. सिमिलरली निगेशन ऑफ पी अँड क्यू जर दिलेले तर आपण त्याला कसं लिहू शकतो मुलांना, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ. तर डी मॉर्गन्स लॉ पण खूप महत्वाचं, तो पण लक्षात ठेवा. तो निगेशनचे जे एक्झाम्पल्स आहेत ते पूर्ण डी मॉर्गन्स लॉ ने सॉल्व्ह होतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट सिक्स्थ लॉ आहे आयडेंटिटी लॉ. काय, आयडेंटिटी लॉ, आयडेंटिटी लॉ. आता आयडेंटिटी लॉ कसं लक्षात ठेवायचं, बघा पहिला लॉ तर सोपा आहे, की मला जर स्वतः सोबत जर ऑर घेतलं तर मला तीच टर्म भेटणार. दुसरा लॉ कम्युटेटिव्ह, पी क्यू असेल तर क्यू आणि पी लिहू शकतो आपण त्याला, बरोबर आहे. नंतर शिकलो असोसिएटिव्ह लॉ, तीन जर टर्म दिले असेल तर कोणाला कोणताही ब्रॅकेट देऊ शकतो, बरोबर आहे. नंतर शिकलो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर बाहेर ऑर असेल आणि मदत अँड असेल तर मल्टिप्लिकेशन जसं करतो तसं वापरायचं. नंतर शिकलो आपण डी मॉर्गन्स लॉ, डी मॉर्गन्स लॉ काय म्हणजे दोघांना निगेशन द्यायचं, ऑरचं अँड मध्ये कन्वर्ट करायचं, अँडचं ऑर मध्ये कन्वर्ट करायचं. लक्षात ठेवा सोपं आहे, फक्त रिव्हिजन करावं लागतं. नंतर आहे आयडेंटिटी लॉ,
आता आयडेंटिटी लॉ मध्ये मजा आहे. पी अँड टी विचारलं तुम्हाला, पी अँड एफ विचारलं तुम्हाला, किंवा पी ऑर टी विचारलं तुम्हाला, किंवा पी ऑर एफ विचारलं, आता तुम्ही काय करतात, त्याला रट्टा मारतात. काही मारण्याची गरज नाही रट्टा. तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगतो. मला सांगा, पी ची व्हॅल्यू एक तर ट्रू, स्टेटमेंट एक तर ट्रू असू शकते किंवा फॉल्स असू शकते. बरोबर आहे. स्टेटमेंट काय असू शकते, एक तर ट्रू असू शकते किंवा फॉल्स असू शकते. जर आपण ट्रू जर फिल केलं तर टी अँड टी काय होतं मुलांना, टी अँड टी काय होतं मुलांना, टी. आणि एफ जर फिल केलं तर एफ अँड टी काय होतं मुलांना, एफ अँड टी. एफ म्हणजे जे पण काही इनपुट टाकतोय आपण तेच आपल्याला आउटपुट भेटते. पण मग व्हॅल्यू कशाची ती पीची, आपल्याला फायनल उत्तर किती भेटणार, पीच. सिमिलरली या इथे जर आपण टी टाकलं, टी अँड एफ काय होतं मुलांना, एफ होतं. आणि एफ अँड एफ पण काय होतं मुलांना, एफ. म्हणजे तुम्ही पी ची व्हॅल्यू काही पण टाका, तुम्हाला आउटपुट काय भेटणार आहे, एफच भेटणार. बरोबर आहे. किती भारी बघा, लक्षात ठेवायला. सेम इथे पण तसंच, टी ऑर टी, टी ऑर टी काय होईल मुलांना, टीच. आणि टी अँड टी काय होईल, टी अँड सॉरी एफ पाहिजे ना, कारण की आपण तिथे एक तर सबस्टिट्यूट करू शकतो, टी आणि एक एफ ऑर टी पण काय होईल मुलांना, टीच. म्हणजे तुम्ही काही पण इनपुट टाकलं तरी तुम्हाला टीच भेटणार. लॉजिकल आहे. याचं उत्तर काय असणार, याचं उत्तर काय असणार आहे, हा झाला आयडेंटिटी. आयडेंटिटी लॉ असं लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बघायचे आणि उत्तर काय येणार त्याच्यावरून तुम्ही डिसाईड करायचं. ठीक आहे. चल नेक्स्ट, कॉम्प्लिमेंट लॉ. 7 कॉम्प्लिमेंट लॉ. काय कॉम्प्लिमेंट लॉ तो पण समजून घ्या. जर पी अँड निगेशन ऑफ पी दिलेलं आहे तर त्याचं उत्तर काय असेल, आणि पी ऑर निगेशन ऑफ पी दिलेलं असेल तर त्याचं उत्तर काय असेल. सेम प्रोसिजरने लक्षात ठेवा. काय सबस्टिट्यूट केली, पी ची व्हॅल्यू टी, टी अँड निगेशन ऑफ टी काय होईल मुलांना, एफ. सिमिलरली एफ सबस्टिट्यूट केलं तर एफचं निगेशन काय होईल, टी. तर फायनल उत्तर काय भेटतं बघा बरं, काय एफ. याचं पण फायनल उत्तर काय भेटतं, एफ. तर अँड साठी जर एफ भेटतंय तर ऑब्विसली ऑर साठी काय भेटणार आपल्याला, टी. ऑर साठी काय भेटणार आपल्याला, टी. हा झाला तुमचा कॉम्प्लिमेंट. कोणता लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ. नंतर आहे ऍब्झॉर्प्शन लॉ. ऍब्झॉर्प्शन लॉ पण खूप महत्वाचं, म्हणजे याचा यूज जास्त एक्झाम्पल्स मध्ये होतो. आपण लक्षात ठेवा. काय ऍब्झॉर्प्शन लॉ, पी ऑर पी अँड क्यू दिलेलं, पी ऑर पी अँड क्यू दिलेलं आहे, किंवा तुम्हाला पी अँड पी ऑर क्यू दिलेलं आहे. याच्यापैकी कोणती पण जर टर्म जर पी 2 वेळेस आहे आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लावायला जर दिसतंय तर तुमचं उत्तर पीच असणार. इथे पण तुमचं उत्तर किती असणार मुलांना, पीच असणार. तर ऍब्झॉर्प्शन लॉ लक्षात ठेवा. कसं सांगितलं ऍब्झॉर्प्शन लॉ, की हे बघा ही टर्म सेम आहे आणि दोघांमध्ये अल्टरनेट साइन, बरोबर आहे. तर उत्तर तुमचं काय असणार, पीच असणार. लक्षात ठेवा. नेक्स्ट याच्यानंतर आहे 9th नंबर, कंडिशनल लॉ. आता 9, 10 डायरेक्ट यूज होतो. काय कंडिशनल लॉ ते पण समजून घ्या. कंडिशनल लॉ आहे मुलांना, पी इम्प्लाइज क्यू दिलेलं आहे, पी इम्प्लाइज क्यू. जर पी इम्प्लाइज क्यू दिलेलं आहे तर तुम्ही त्याला कसं लिहू शकता, नीट समजून घ्या. पहिल्याचा निगेशन ऑफ पी इम्प्लाइजचं ऑर आणि क्यू. लक्षात ठेवा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू हेच आपण यूज करणार काय, बाय कंडिशनल लॉ मध्ये. 10th लॉ जो आहे तो आहे बाय कंडिशनल लॉ. काय मुलांना बाय कंडिशनल लॉ ते पण समजून. जर पी डबल इम्प्लाइज क्यू दिलेलं तुम्हाला, काय दिलेलं, पी डबल इम्प्लाइज क्यू, तर इज इक्वल्स टू, लक्षात ठेवा तुम्ही त्याला लिहितात पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. काय लिहितो आपण त्याला, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. तर तुम्ही आत्ताच शिकले पी इम्प्लाइज क्यू ला कसं लिहू शकतात मुलांना, निगेशन ऑफ पी
ऑर क्यू म्हणजे पहिल्या टर्मचं निगेशन ऑर आणि सेकंड टर्म ॲज इट इज. तर सिमिलरली आपण याला कसं लिहू शकतो मुलांना, निगेशन ऑफ क्यू ऑर पी. तर हा झाला तुमचा कंडिशनल. डिरेक्टली ही स्टेटमेंट लक्षात ठेवा. जर तुम्हाला ही लक्षात नसेल तर ही स्टेटमेंट लिहा पहिले आणि याच्यावरने ही कन्वर्ट करा, काही फरक पडत नाही. वी गेट सेम सोल्युशन. सांग बेटा, पीच्या ठिकाणी व्हॅल्यू काय टाकशील? एक तर ट्रू टाकू शकते किंवा फॉल्स, बरोबर आहे. हा टी अँड टी आणि एफ अँड टी. तर मला सांग टी अँड टी काय होते बेटा? टी. टी आणि एफ अँड टी काय होते बेटा? टी. नीट टी ऑब्झर्व, सॉरी एफ होतं ना, फॉल्स होतं. अँड ची कंडिशन काय? टी 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 असतो, बाकी सगळ्या व्हॅल्यू फॉल्स असतो. नीट ऑब्झर्व कर, ज्या व्हॅल्यू तू इनपुट करते त्याच आउटपुट भेटतात. तर हा तुझा पी इनपुट येतो, आउटपुट पण काय राहील तुझं? पीच राहील. कळालं? हो सर. सिमिलरली बाकीचे सगळे वन बाय वन करायचे. नेक्स्ट, आता ह्या लॉजचा वापर कसा करायचा याचे एक्झाम्पल्स घेऊयात काही. एक्झाम्पल्स पहिले, एक्झाम्पल्स कसे असतात निगेशन साठी कसे वापरायचे. राईट राईट द negation, write the negations of the following, the following. त्यातला फर्स्ट एक्झाम्पल आहे मुलांनो, पी ऑर क्यू अँड क्यू ऑर निगेशन ऑफ आर. आता प्रॉपरली समजून घ्या मी निगेशन कसं शिकवतो. आपल्याला याचा निगेशन काढायचं, या पूर्ण टर्मचं निगेशन काढायचं, बरोबर. मग निगेशन ऑफ इन ब्रॅकेट पी ऑर क्यू अँड क्यू ऑर निगेशन ऑफ आर. आता स्ट्रॅटेजी समजून घ्या, मी कशी स्ट्रॅटेजी वापरतो, तुम्हाला ती सोपी जाईल. मी काय करतो, याला पी कन्सिडर केलं आणि याला क्यू कन्सिडर केलं. तर नीट ऑब्झर्व करा, अँड असेल तर निगेशन मध्ये दोघांना निगेशन अप्लाय होतं आणि त्या अँडचं काय कन्वर्ट होतं मुलांना? ऑर. कोणता लॉ आहे? डी मॉर्गन्स लॉ. त्याला असं लिहू शकतो, निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँडचं काय होणार? ऑर. निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ आर. कोणता लॉ वापरला मुलांना? डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. सेम पुन्हा इथे आता काय करणार मुलांना? इथे पुन्हा आपली प्रॉपर्टी दिसते डी मॉर्गन्सची. दोघांना निगेशन वेगवेगळं द्या. निगेशन ऑफ पी ऑरचं काय होणार मुलांना? अँड निगेशन ऑफ क्यू. आणि याला काहीच फरक पडणार नाही, बरोबर आहे की नाही, आणि किती टर्म ऍज इट इज आहे. नेक्स्ट निगेशन पुन्हा याच्यावर अप्लाय करा, काय होईल मुलांना? निगेशन ऑफ क्यू ऑरचं काय होणार मुलांना? अँड निगेशन ऑफ आर. कोणता लॉ यूज केला मुलांना इथे पण? डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट, आता मला सांगा, जर कोणत्याही टर्मचं निगेशन पुन्हा घेतात तर तुम्हाला काय भेटणार मुलांना? सेम टर्म ऍज इट इज भेटणार. म्हणजे आपण याला कसं लिहू शकतो? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू पुढे ऑर निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ निगेशन, म्हणजे ते काय होणार मुलांना? फक्त आर. ते काय होणार? आर. तर तुम्ही ऑब्झर्व करा, इथे पण काय वापरलं आपण? निगेशनचा वापरला. त्याच्यामध्ये काही गरज द्यायची. ठीक आहे, आता माझ्या बघा, प्रॉपरली समजून घ्या, नीट विचार करा. तुम्हाला आता इथे निगेशन ऑफ क्यू दिसतोय, इथे पण निगेशन ऑफ क्यू दिसतोय. तर तुम्हाला जो लॉ दिलेला आहे त्याच्यामध्ये नीट ऑब्झर्व करा बरं का. दोन टर्म जर सेम असेल तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कुठे? बघा, नीट बघा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये एक टर्म सेम येते, एक टर्म काय येते? सेम येते, आणि बाकीच्या ज्या दोन टर्म आहे त्या वेगवेगळ्या दिसतात, बरोबर आहे. मग इथे पण ऑब्झर्व करा बरं का, तुम्हाला तीच टर्म दिसते का? जर प्रॉपरली जर बघितलं आपण, निगेशन ऑफ क्यू ला इकडे लिहूयात, तर निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू अँड आर. तर इथे कोणता लॉ वापरला आपण? कम्युटेटिव्ह लॉ. त्याला इंटरचेंज केलं ना. नेक्स्ट, आता ऑब्झर्व करा, ही टर्म सेम आहे आणि ह्या दोन्ही वेगवेगळ्या टर्म आहेत, आणि यांच्यामध्ये जे साईन आहे ते पण अल्टरनेट आहे. त्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार लिहू शकतो का? निगेशन ऑफ क्यू अँड इन ब्रॅकेट निगेशन ऑफ पी ऑर आर. बघा बरं का, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार याला पुन्हा जर स्प्लिट केलं आपण तर आपल्याला सेम टर्म भेटते की. नेक्स्ट, एक्झाम्पल नंबर सेकंड. तुम्ही पण विचार करा कसं आपला होत आहे.
आणि आपण त्याला कसं सॉल्व्ह करतो. एक्झाम्पल सेकंड आहे मुलांना, P implies Q, P implies Q or R, बरोबर आहे. यांचं निगेशन काढायचं आपण. तर सगळ्यात पहिले काय करणार मुलांना, निगेशन ऑफ इन ब्रॅकेट P implies Q or R. जेव्हा आपण दोघांना निगेशन अप्लाय करतोय तर डी मॉर्गन्स प्रॉपर्टी जर वापरली तर काय होईल मुलांना, निगेशन ऑफ इन ब्रॅकेट P implies Q और जो असेल तो अँड मध्ये कन्वर्ट होईल. दोघांना वेगवेगळं निगेशन अप्लाय होईल. बरोबर आहे. कोणता लॉ वापरला आपण, डी मॉर्गन्स. नेक्स्ट सेकंड टर्म मुलांना, आता मला सांगा, जर आपल्याकडे P implies Q तर आपल्याकडे कंडिशनल लॉ आहे. कंडिशनल लॉ नुसार कसं लिहायला सांगितलं होतं, मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगितली होती. निगेशन ऑफ कंडिशनल लॉ जर वापरला इथं तर काय, पहिल्या टर्मचं निगेशन ऑर क्यू. बघा कंडिशनल लॉ तोच आहे. बघा पहिल्या टर्मचं निगेशन, दुसरी टर्म ॲज इट इज आणि ऑर. बरोबर आहे. तसंच लिहिलं. अँड निगेशन ऑफ क्यू, कोणता लॉ वापरला म्हणून, कंडिशनल लॉ. नेक्स्ट त्याच्यानंतर आता निगेशन, पुन्हा निगेशनची प्रॉपर्टी वापरा. काय होईल मुलांना, निगेशन ऑफ पी ऑरचं काय होईल, अँड निगेशन ऑफ क्यू, पुढे अँड निगेशन ऑफ आर. कोणता लॉ वापरला आपण, डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट निगेशन ऑफ निगेशन पी इज पी, ते होईल पी अँड निगेशन ऑफ क्यू आणि अँड दिलेले तर अँड निगेशन ऑफ आर. तर कोणता लॉ आहे हा, असोसिएटिव्ह लॉ. तर असोसिएटिव्ह लॉ नुसार तुम्ही त्याला कसंही लिहू शकता. बघा कळालंय कसं का, लॉ लिहायची गरज नाही, काहीच गरज नाही याच्यात. एकदम प्रॉपर आहे, एकदम सरळ आहे. फक्त मी ज्या गोष्टी सांगितल्या तेवढ्या लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर थर्ड एक्झाम्पल आहे, P and Q or R. सांगा म्हणून कसं करणार याला, आता प्रॉपरली विचार करा. याला कसं सॉल्व्ह करणार, तुम्ही काय विचार करणार की सर वापस डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लाव, मोठं करायची गरज नाही. बरोबर नाही, आपल्याला त्यांनी प्रूफ दॅट सांगितलंच नाही, फक्त आपल्याला निगेशन काढायचं. निगेशन अप्लाय करा. निगेशन ऑफ इन ब्रॅकेट P and Q or R. मग निगेशन सांगा बरं का, कोणता लॉ गेली तर डी मॉर्गन्स लॉ. काय असतो डी मॉर्गन्स लॉ, निगेशन ऑफ पी अँडचं काय मुलांना ऑर निगेशन ऑफ क्यू ऑर आर. कोणता लॉ वापरला मुलांना, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट सिमिलरली काय करणार, निगेशन ऑफ पी ऑर याच्यामध्ये कन्वर्ट होणार, ऑरचं काय होणार अँड, आणि दोघांना निगेशन अप्लाय होणार, निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर. इथे पण कोणता लॉ वापरला मुलांना आपण, डी मॉर्गन्स लॉ. कोणता लॉ वापरला, डी मॉर्गन्स लॉ. आणि हे काय भेटलं आपल्याला, फायनल सोल्युशन. आपण याला जास्त सिम्प्लिफाय नाही करू शकत. आता तुम्ही म्हणत असाल की सर इथे लॉ अप्लाय करूयात आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, काही प्रूफ करण्याची गरजच नाही. आपण बघा पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय केलं होतं, तिची मोठी टर्म होती त्यालाच कंझ्युम केलं होतं, तर कंझ्युमला मोठी करायची काहीच गरज नाही. तो तर इतकंच. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर फोर्थ एक्झाम्पल आहे मुलांना, निगेशन ऑफ P and Q or P and negation of. कसं करणार, इथे सगळ्यात पहिले आपल्याला याचं निगेशन काढायचं. तर निगेशन ऑफ P and Q or P and निगेशन ऑफ Q, त्याच्यावर निगेशन अप्लाय करायचं. तर काय सांगितलं तुम्ही स्ट्रॅटेजी, याला P कन्सिडर करा, याला Q कन्सिडर करा, दोघांवर निगेशन अप्लाय करा. काय होईल मुलांना, निगेशन ऑफ P and Q, ही ऑर टर्म आहे, इट कन्वर्टेड इनटू अँड, आणि हा निगेशन पुन्हा त्याला अप्लाय करा, निगेशन ऑफ P and निगेशन ऑफ Q. नेक्स्ट
निगेशन पुन्हा अप्लाय करा, निगेशन ऑफ पी अँड जो असेल त्याला ऑर मध्ये कन्वर्ट करा, निगेशन ऑफ अँड याला पुन्हा निगेशन अप्लाय करा, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ कोणता लॉ यूज केला मुलांना, डी मॉर्गन्स लॉ. इथे लिहा डी मॉर्गन्स लॉ, इथे पण लिहा डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट निगेशन ऑफ निगेशन म्हणजे ती ओरिजिनल टर्म राहील म्हणजे पी ऑर निगेशन ऑफ क्यू अँड याला नीट लिहा मुलांना काय होणार, पी निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ निगेशन काय मुलांना, त्याला बघा नीट ऑब्झर्व करा काही सेम टर्म दिसते का नाही, ते आपण याला सिम्प्लिफाय करू शकतो का नाही, तर मला ते इथपर्यंतच करावं लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर फिफ्थ एक्झाम्पल मुलांना, पी अँड क्यू implies negation of P or R. मग कसं करणार मुलांना आपण याला, आता मला सांगा स्ट्रॅटेजी सरळ सरळ काय करावं लागेल आपल्याला, की याला पी आणि याला क्यू कन्सिडर करावं लागेल सध्या पुरतं, पण सिंगल इम्प्लायची आपल्या जवळ तर काहीच नाहीये, बरोबर की नाही. त्या सिंगल इम्प्लायला डबल इम्प्लायज करू शकतो की काय करू शकतो, हे डी मॉर्गन्स लॉ मध्ये तर नाहीये. म्हणजे तुम्हाला पहिले कोणता लॉ वापरावा लागेल, कंडिशनल लॉ. आता बघा स्ट्रॅटेजी, पी अँड क्यू सिंगल इम्प्लाइज, त्याचं निगेशन काढायचं आपलं, पी अँड क्यू सिंगल इम्प्लाइज निगेशन ऑफ पी ऑर आर. आता स्ट्रॅटेजी समजून घ्या पहिले, मी याला कन्सिडर करतो पी आणि याला कन्सिडर करतो क्यू, तर कंडिशनल लॉ काय मुलांना, पी इम्प्लाइज क्यू असेल तर स्ट्रॅटेजी सांगितली होती याचा निगेशन ऑफ पी ऑर क्यू, तर कंडिशनल लॉ नुसार त्याला लिहा बरं का काय होईल, बाहेरचं निगेशन ॲज इट इज राहते, निगेशन ऑफ कसं राहील मुलांना, निगेशन ऑफ पी अँड क्यू सिंगल इम्प्लाइज ऑर नंतर क्यू ॲज इट इज, म्हणजे निगेशन ऑफ पी ऑर आर. कोणता लॉ वापरला मुलांना, कंडिशनल लॉ. लॉ पण पार्ट होतील तुमचे आणि एक्झाम्पल पण सॉल्व्ह होतील. नेक्स्ट त्याच्यानंतर काय करणार मुलांना, आता निगेशन आहे, निगेशन आता अप्लाय करू शकतो, तर कोणता लॉ वापरणार, डी मॉर्गन्स लॉ. तर निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑरचं कन्वर्ट कशामध्ये होईल, अँड निगेशन ऑफ पी ऑर आर. कोणता लॉ वापरला, डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट निगेशन गेट कॅन्सल, तर ओरिजिनल टर्म राहील, तर काय होईल ते पी अँड क्यू अँड इथे डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करा पुन्हा, निगेशन ऑफ पी आरचं कन्वर्ट होईल अँड निगेशन ऑफ आर. सेम पुढे पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ पी, तर पी होईल अँड निगेशन ऑफ आर. याला काय सिम्प्लिफाय करू शकतो का मुलांना आपण जास्त, हो करू शकतो. कसं लिहिणार याला, बाय असोसिएटेड ऑफ पी अँड क्यू अँड पी अँड निगेशन ऑफ आर. तर पी अँड पी काय होईल मुलांना, आयडेम्पोर्टंट लॉ नुसार पी अँड पी काय होईल, पीच, तर ती टर्म राहील पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ आर. बाकी काहीच नाही केलं बघा, कारण की बाय युझिंग असोसिएटिव्ह लॉ आपण याला एकत्र लिहू शकतो, बरोबर आहे की नाही. असोसिएटिव्ह लॉच्या डेफिनेशन नुसार आपण कोणालाही कोणत्या ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो. तर पी अँड पी ला सोबत जर लिहिलं तर आपल्याला माहिती पी अँड पी काय भेटतो आपल्याला, हे झालं तुमचं फायनल सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर सेकंड, तुम्हाला एक्झाम्पल असे येतात की विदाउट युझिंग ट्रूथ टेबल. एक्झाम्पल नंबर सेकंड, विदाउट using truth table, prove that first example, p double implies q, negation of p and negation of q and negation of q and negation of p.
प्रूफ करायचं. काय करायचं? प्रूफ. तर कसं करणार आता? आपल्याकडे आहे कोणती साईट घेऊन आहे? LHS. LHS. तर LHS P डबल इम्प्लाइज Q. मला सांगा P डबल इम्प्लाइज Q ला कसं लिहायला सांगितलं तर आठवतो का तुम्हाला? लॉ जर आठवत नसेल तर तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगितलेली. P इम्प्लाइज Q काय लिहू शकतो आपण? P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. बरोबर आहे. तर आपण काय लिहू शकतो? P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. आणि आपल्याला माहिती आहे P इम्प्लाइज Q ला कसं लिहू शकतो? निगेशन ऑफ P और Q अँड याला कसं लिहू शकतो मुलांना? याला कसं लिहू शकतो? याला लिहू शकतो निगेशन ऑफ Q और P. नेक्स्ट, आता नीट ऑब्झर्व करा. जर आपल्याला हे प्रूफ करायचं तर सगळ्यांमधनं निगेशन बाहेर काढलेलं बघा. जर मला सांगा मी याच्यामधनं निगेशन जर बाहेर काढतो, काय बाहेर काढतोय? निगेशन. तर डी मॉर्गनचं उलट लिहायचं. डी मॉर्गनचं काय लिहायचं? उलट. फॉर एक्झाम्पल निगेशन ऑफ इन ब्रॅकेट P अँड Q दिलेलं तर आपण त्याला कसं लिहितो मुलांना? निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q. तर याचं उलट काय? दोघांचं निगेशन बाहेर काढा, मधातली जी टर्म आहे और असेल त्याला अँड मध्ये कन्वर्ट करा. याच्यामध्ये पण सेम प्रोसिजर करा बरं का. निगेशन जर बाहेर काढलं तर मला सांगा निगेशन ऑफ P चं काय होईल? P. R चं काय होईल? अँड. आणि Q चं काय होईल मुलांना? निगेशन ऑफ Q. बरोबर आहे. पुढे अँड ॲज इट इज याच्यातनं पण निगेशन बाहेर काढा मुलांना. काय होईल? निगेशन जर बाहेर काढलं तर काय राहील मुलांना? Q. R चं काय होईल? अँड निगेशन ऑफ P. आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं बघा. तर हेन्स आपल्याला ट्रूथ टेबलचा यूज नाही करायचा. ट्रूथ टेबलचा यूज नाही करायचा म्हणजे काय? बाय युझिंग लॉजचा वापर करून त्यांना प्रूफ करायचे असते. असे एक्झाम्पल्स खूप महत्वाचे आहेत. 3 मार्क्सला एक्झाम्पल येते कंपल्सरी. आणखी एखादं एक्झाम्पल घेऊ तुम्हाला समजून वाटेल. एक्झाम्पल नंबर 2 आहे मुलांना. निगेशन ऑफ P और Q और निगेशन ऑफ P अँड Q इज इक्वल्स टू निगेशन ऑफ P. हे प्रूफ करायचं आपल्याला विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. मग LHS काय दिलेली मुलांना? LHS आपली निगेशन ऑफ इन ब्रॅकेट P और Q और निगेशन ऑफ P अँड. मला सिम्प्लिफाय करा. आपण सिम्प्लिफाय कसं करू शकतो तिथे बघा कोणते लॉ अप्लाय होतात. नीट ऑब्झर्व करा. सगळ्यात पहिले इथे कोणता लॉ अप्लाय होईल? डी मॉर्गन्स. कोणता अप्लाय होईल? डी मॉर्गन्स. निगेशन जर अप्लाय केलं तर काय टर्म तयार होईल मुलांना? निगेशन ऑफ P. ऑडचं कन्वर्ट कशामध्ये होईल? अँड निगेशन ऑफ Q. लॉज लिहावर का कोणते यूज करतो आपण? कंपल्सरी लिहायचे. और निगेशन ऑफ P अँड Q. तुम्हाला लक्षात नसतं राहत तुम्ही इथे लिहितो डी मॉर्गन्स लॉ. ठीक आहे. नेक्स्ट, आता नीट ऑब्झर्व करा बरं का. टर्म सेम दिसते. टर्म का दिसते सेम? तर आपण निगेशन ऑफ P ला काय काढू शकतो? बाहेर काढू शकतो. निगेशन ऑफ P ला जर बाहेर काढलं तर टर्म कशी दिसेल? अँड. आणि ब्रॅकेट मध्ये काय राहील? निगेशन ऑफ Q और Q. बरोबर आहे. कोणता लॉ वापरला इथे आपण? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्हचं उलट लिहिलं बघा. ठीक आहे. नेक्स्ट, आता मला सांगा एक टर्म दिलेली आहे आणि त्याचंच निगेशन ऑर मध्ये दिलेलं तर काय भेटतं बघा बरं. कोणता लॉ यूज होईल इथे? आठवा. जर P च्या ठिकाणी समजा आपण T टाकू, जर तुम्हाला कळत नसेल, लक्षात नसेल राहत, निगेशन ऑफ T और T निगेशन ऑफ F और F. मला सांगा मुलांना निगेशन ऑफ T काय होईल? निगेशन ऑफ T काय होईल मुलांना? T च F होईल और T. आणि निगेशन ऑफ F चं काय होईल मुलांना? T और F. आणि F और T काय असतं मुलांना? F और T इज T. आणि T और F पण काय असतं? T. म्हणजे तुम्ही इनपुट काही पण टाकलं तर तुमचं आउटपुट काय भेटतं? तुम्हाला Tच भेटतं. मग तिथे T सबस्टिट्यूट करा. मग निगेशन ऑफ P अँड T. बरोबर आहे. कारण की आपण याला डिरेक्टली काढलेला T. आणि हा कोणता लॉ आहे बघा? हा कोणता लॉ आहे? आयडेंटिटी. हे बघा निगेशन तर त्याच्या ऑर मध्ये असेल तर
तो कोणता लॉ झाला? कॉम्प्लिमेंट लॉ. कोणता लॉ? कॉम्प्लिमेंट लॉ. तिथे काय लिहिणार आपण? कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट, एखादी टर्म दिलेली आणि तिला जर आपल्याला टी सोबत घ्यायचं तर हा आयडेंटिटी झाला. तर काय करणार मुलांनो? आणि तुम्हाला माहिती आहे अँड कशा सोबत जर टी जर घेतलं आपल्याला तीच टर्म भेटते, म्हणजेच काय भेटणार? निगेशन ऑफ. ही कोणती सेट झाली आपली? RHS. तुमचा रिझल्ट हेन्स होमवर्क आहे तुम्हाला याच्या बेसिसवर. मग एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर फर्स्ट and question number 3. Next, miscellaneous exercise 1 मधील question number first मधील first bit, second, third, fourth, fifth, sixth. Next, question number 6, question number 7, question number 8, question number 9, question number 10, and question number 11. हे पूर्ण जे आहेत ते पूर्ण मल्टिपल चॉईस आहेत, तर ते करा आणि हे एक्झाम्पल.